निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। संगमनेरमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली 6,65,39,837 रुपयांची फसवणूक। या प्रकरणात सुमारे 60 ते 62 गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करण्यात आली। या संबंधी संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील दोघा जणांना आरोपी करण्यात आले। या दोघांनी मिळून हे कट रचलंय। एक खाजगी कंपनी स्थापित करून शेअर मार्केटच्या नावाखाली या लोकांची फसवणूक केली। आलिशान ऑफिस संगमनेर येथील घुलेवाडी फाट्यावर या ठिकाणी या दोन आरोपींनी स्थापित केलं। आरोपींनी गुंतवणूकदारांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास अल्पावधीत खूप चांगला परतावा मिळेल असं खोटं आश्वासन दिलं। हा जो आकडा आहे तो एकूण 6,65,39,837 रुपये इतका असल्याचं बोललं जात आहे। 60 ते 62 गुंतवणूकदारांची यामध्ये फसवणूक झाली। या प्रकरणी चौघांविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यांनी संगनमताने हा फसवणुकीचा कट रचला होता असा आरोप करण्यात येतोय। गुंतवणुकीच्या आमिषांना बळी पडू नका, पोलिसांनी आवाहन केलंय। कोणत्याही अनधिकृत प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करण्यापूर्वी त्याची खात्री करून घ्या। त्याचबरोबर आपली फसवणूक झाली असेल तर तातडीनं जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल यावर जाऊन तक्रार नोंदवा असं आव्हान यावेळी पोलिसांनी केलं आहे। शेअर मार्केटमध्ये पैशाची गुंतवणूक करा, तुम्हाला चांगला परतावा मिळेल असं आमिष दाखवून चौघा जणांनी सुमारे 60 ते 62 लोकांची फसवणूक केली। ही फसवणूक तब्बल 6,65,39,837 रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। यात आकडा वाढू देखील शकतो। या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल झाला आहे। याबाबत आसवी बुद्रुक येथील एका फिर्यादीनं फिर्याद दिली आहे। त्यांच्या गावातीलच मित्र असलेला राहुल शिंदे आणि ओळखीचे विजय काळे या दोघांनी जराड यांना शेअर मार्केटमध्ये पैशाची गुंतवणूक करा, तुम्हाला चांगला परतावा मिळेल असं सांगितलं होतं। त्यानुसार अदमास डेप्ट कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड आणि प्रथम वेल्थ मॅनेजमेंट ऑफिसमध्ये बोलावून महेश मोरे याच्याशी भेट घालून दिली। राहुल शिंदे यांनी पैसे गुंतवण्यास प्रवृत्त करून चांगले पैसे भेटतील असे आमिष दाखवले होते। सुमारे 60 ते 62 लोकांना देखील शेअर मार्केटमध्ये पैशाची गुंतवणूक करा, तुम्हाला चांगला परतावा मिळेल असं सांगत त्यांची देखील फसवणूक झाली। यावेळी आसवी येथील फिर्यादीने त्यांचे पैसे गुंतवणूक केल्यावर सुरुवातीला 2 महिन्यांचा परतावा 11% दिला देखील, मात्र त्यानंतर पुढील महिन्यांपासून परतावा देण्यास टाळाटाळ होण्यास सुरुवात झाली। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी पोलिसांमध्ये धाव घेतली। या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार शहर पोलिसांनी महेश विश्वास मोरे हा संगमनेर तालुक्यातील पठार भागातील माळेगाव पठार तालुका संगमनेर येथील रहिवासी आहे, तर दुसरा आरोपी देखील पठार भागातीलच डोळासने घारगाव येथील वैभव विठ्ठल काकड असं या आरोपीचं नाव आहे। त्याचबरोबर आश्वी बुद्रुक येथील राहुल शिंदे आणि संगमनेर शहरातील मालदार रोड येथील विजय तबाजी काळे अशा 4 जणांवर आता फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सध्या हे 4ही आरोपी फरार आहेत। यातील काही आरोपी दुबई येथे पळून गेल्याची चर्चा शहरात सुरू आहे। राजसत्ता न्यूज ब्युरो संगमनेर।